मोबाईलतून हात लागेल ना व्हिडिओ गाडीच व्हायचं सुचते का पाणी चालू की त्यात मोठं बनून घे मला पाणी का धुतो त्यात कोण तो भारी येतो केवळ पार्क पण भारी येते होतं चालतीचं मशीन लिहिलं तुम्ही डायरेक्ट टाका नागलो तू मस्त काय करू राहिली आणि करू राहिली जोशी काय जबरदस्ती अरे व्यवस्थित राहिली तर बेटा व्यवस्थित बांधता येतं ना ग करू मला वाटतं काय झालं बस तशीच राही ना ग आलो नको आता हे बाई आई केस नुसते निघतात मग हे खालचे इकडचे छोटे केस ना निघून जातात हे इकडं राहून चलो उठ उठ जल्दी जल्दी चल चल मला टिफिन भरायचं पडलंय सगळं माझं बाकी आहे बेटा बॅग भरायचं आहे चल चल सकाळी एकदम म्हणजे जोरात पाऊस सुरू झाला आहे आणि गेले स्कूलला आणि पप्पा गेले पप्पा गेले ड्युटीला आणि आपला पाऊस आला आहे सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये गुड मॉर्निंग सांगायला आलेला आहे बघा तर मस्त हे पुसून घेतलेलं आहे मी इथं खूपच घाण होऊन जाते कारण की इथं ना गाड्या असतात ना मग
सगळे चिखलाचे भरलेले असतात गाड्या. मग पुसून घेतलं इथं. आणि इथं पाणी गळताना साचून जातं पाणी इथं. तर रोज पुसावं लागतं, कारण की आता हे पावसाळ्याचं सगळं घाण होतं तिथे, म्हणून रोज पुसावं लागतं. तर इकडं बघा बीळ सगळं सेट करून घेतलेलं आहे मी. आता झाडायचे फक्त. थांब ग, मला बी तर घे, पाऊस येतोय ना. हां हां चल. आणि चालली एक क्लासला. पुढे गेली असं वाटते. काय म्हणतात ते मागील माणसं नसतात का, ते स्टार लोक असतात आणि मागे मागे छत्री घेऊन फिरतात. चल ना पुढे निघ. तसं करते आणि हां का, कचरा गाडी आली, कचरा टाकून आली मी बरं का.
चला अभ्यासाला बसा. आणीला बसवते अभ्यासाला. तर कपडे काय वाढत नाही आहे गाईज, कालचेच वाढले इथं टाकले म्हणून दोरीत, नाही तर असे जोडले राहिले असते. काय खेळते तू? काय काय दिसतंय हिला काय माहिती, बारीक बारीक ते मच्छर दिसतंय त्यांना मारून राहिली माझी पोरगी. नको नको म्हणते. हां अभ्यासला बसून जा जा, ते क्लासवर पूर्ण कर चल. तर बघा वातावरण कसं झालेलं आहे. तर उद्या नाशिकमध्ये खूप जोरात पाऊस येणार आहे म्हणून सगळ्या शाळेतल्या पोरांना सगळ्यांना सुट्टी दिलेली आहे. पिल्लू फटके खायचे ते जाणार नाही ते. तर उद्या सगळ्या पोरांना स्कूलमध्ये सुट्ट्या दिलेल्या आहे. तर हनी खुश झालेली आहे. तर आता उद्या माहीत पडेल की एकदम जोरदार पाऊस येतो का काय ते माहीत पडेल. पण सुट्ट्या दिलेल्या आहे सगळ्यांना, म्हणजे स्कूल बंद आहे उद्या. तर हे बघा अशी असते. आता तिला वाचन करायला लावलं आणि आता खेळते. लिहिते. अच्छा मला काय माहिती तू लिहिते. गाईस अरे बापरे, थोडंच आहे बेटा, एवढा नाही आहे. ते छोटे छोटेच आहे ना लिहायला. ते रिकाम्या जागा आहेत वाटतं लिहायला. हां लिह लिह आवर. तर थंडी वाजायला लागली, एकदम गारवा झाले बरं का पावसाचं. एकदम नाही जाऊ नाही शकत अजिबात नाही. फटके खाऊ शकते पण नाही. मस्त विचारते अजून मी बाहेर जाऊ शकते का. चल इकडे. हां नुसतं बाहेर खेळायला आवडतं खरंच. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि एकदम गारवा झालेलं आहे. तर हनीचे पप्पा आता येतील तर उद्या पावसाचं वातावरण बघेल मगच, नाही तर मी हनीच्या पप्पांना सुद्धा पाठवणार नाही आहे असं मी सांगते. पण आता पप्पा काय म्हणताय, ऐकताय का नाही माझं ते आता उद्या माहीत पडेल. असं झालं आहे. कारण की सगळ्या स्कूलवाल्यांना सुट्टी दिली, मग कंपनीवाले तर काही सुट्टी देणार नाही. त्यांचं काहीच जाणार आहे, काहीच जाणार नाही. एखाद्या माणसाला काही झालं, काही जास्त कमी लागलं किंवा काही झालं ते जबाबदार घेत नाही अशी लोक आहेत ते. त्यांचं फक्त काम व्हायला पाहिजे, टायमावर कामं व्हायला पाहिजे असं आहे त्यांचं. तर बघेल मी, नाही तर अजिबात पाठवणार नाही उद्या. अरे उद्या जोरात पाऊस येणार आहे बेटा असं, म्हणून तुम्हाला स्कूल सगळ्यांना सुट्टी दिली ना स्कूलवाल्यांना. हां मग तेच सांगते ना मी. पप्पा जर पाऊस असेल सकाळमध्ये जोरात जर असेल तर नाही पाठवणार, आणि जर नसेल तर मग बघते आता पप्पा काय सांगताय ते ऐकताय का नाही माहीत पडेल. तेच चाललंय माझं. हा ना आता विचारते ना पप्पांना मी काय म्हणताय. आता लगेच येतील आमचे पप्पा. सुरू झालंय.